विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं। महायुतीच्या उमेदवारांनी त्या बळ्या नेत्यांना निवडणुकीत धूळ चारली आणि त्यामुळे राज्यात काँग्रेसचं अक्षरशः पानिपत झालं। विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचं पानिपत झालं। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर हे काँग्रेसचे राज्यातले मोठे नेते विधानसभेत पराभूत झाले। खरे तर या नेत्यांवर काँग्रेस पक्षाची सगळी दारोमदार होती, पण निवडणुकीत त्यांना आपला मतदारसंघ राखता आलेला नाही। महायुतीच्या उमेदवारांनी या दिग्गज नेत्यांना धोबीपछाड दिलाय, त्यामुळे काँग्रेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे, पण भाजपच्या अतुल भोसलेंनी चव्हाणांना आसमान दाखवलंय। जवळपास 38,000च्या फरकानं पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झालाय, त्यामुळे भाजपचे अतुल भोसले हे जायंट किलर ठरले। तर मला पृथ्वीराज चव्हाण साहेबांकडून खूप जास्त अपेक्षा होती। मला वाटलं नाही पृथ्वीराज चव्हाण साहेब इतक्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर टीका करायला होतील, माझ्या घरातल्या लोकांवर टीका करायला होतील। हे काही त्यांना शोभणारं नाही, पण तरी देखील आज हा इतका विजय जरी झाला तरी मी सगळ्या कार्यकर्त्यांना बजावलं, एकही माणूस एकही चुकीचा शब्द विरोधकांबद्दल वापरणार नाही। विरोधक हे आपल्यासाठी आदरणीय आहे, लोकशाहीमध्ये महत्वाचे आहेत। आम्हाला काम करायची संधी दिली, आम्ही चांगलं काम करू। पृथ्वीराज चव्हाणांप्रमाणेच आणखी एका नेत्याचा पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागणार आहे। नगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातून 8व्यांदा निवडणूक लढवणारे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांना पराभव पत्करावा लागला। शिंदेंच्या शिवसेनेचे अत्यंत तरुण उमेदवार अमोल खताळ यांनी थोरातांसमोर आव्हान उभं केलं। या लढतीत खताळांनी मुरब्बी बाळासाहेब थोरातांना 10,560 मतांच्या फरकानं पराभूत केले। संगमनेरमध्ये जर विकास झालेला असता तर आज तुमच्या समोर एक शेतकऱ्याचा मुलगा निवडून आला नसता। संगमनेरमध्ये ज्यावेळेस मी ग्रामीण भागात वाडी वस्तीवर गेलो, परिस्थिती बघितल्यानंतर लक्षात आलं का इथं विकासाच्या नावाखाली फक्त यांच्या बगल बच्चांचा विकास झाला होता। त्यामुळे जनतेने यांना स्पष्टपणे ते नाकारलं होतं। केवळ पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं असं नाही, तर विदर्भातील काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूरांनाही पराभव रोखता आला नाही। तिवसा मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक साधणाऱ्या यशोमती ठाकूर यांना चौथ्यांदा विजयाची खात्री होती। भाजपच्या राजेश वानखेडे यांनी 7,617 मतांनी यशोमती ठाकूरांना पराभूत केले। काँग्रेसच्या जाताला कंटाळली यशोमती ठाकूर यांची रंगबाजी, त्यांची घराणेशाही, या मतदारसंघातली जनता कंटाळलेली होती, म्हणून या सर्व जनतेचा विजय। या बड्या नेत्यांव्यतिरिक्तही काही चर्चेतल्या नेत्यांना पराभव पत्करावा लागलाय। लातूरमध्ये धीरज देशमुखांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं। भाजपच्या रमेश कराडांनी 6,595 मतांनी त्यांचा पराभव केला। हा विजय धनशक्ती विरोधात जनशक्तीचा विजय आहे। या मतदारसंघामध्ये गेले 15 वर्ष ज्या काँग्रेसची राजवट राहिली, त्या काँग्रेसच्या राजवटीमध्ये ज्या पद्धतीची कामं झाली आणि एक मतदारसंघामध्ये दडपशाहीचं आणि हुकुमशाहीचं राजकारण होतं, ते उलटून टाकण्याचं काम सर्वसामान्य जनतेने, गोरगरीब, 18 पगड जाती धर्माच्या जनतेने केलेलं आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री राजेश टोपे यांना शिंदेंच्या शिवसेनेचे हिकमत उढाण यांनी 2309 मतांनी पराभूत केलं। प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू यांना भाजपच्या अमोल तायडेंनी 12,000 मतांनी धोबीपछाड दिला। जनार्दनाच्या मतातच होतं आणि त्यांनी जर ठरवलं तर कितीही मोठा दिग्गज असला तरी त्याचा पराभव करणं काही अशक्य गोष्ट नसते। आणि आता याच्यापूर्वी आपण बघितलेलं आहे की इतिहासात की अनेक लोकांचे पराभव, दिग्गज लोकांचे पराभव झालेले आहे। बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांना भाजपच्या स्नेहा दुबेंनी 3153 मतांच्या फरकानं पराभूत केलं।
बघा, कधी ना कधी तरी पापाचा घडा भरतो आणि तो फुटतो. त्यामुळे हा पापाचा घडा वसईतल्या जनतेने फोडलेला आहे. मी एक निमित्त मात्र ठरलेली आहे. पण 30 वर्षाची एकहाती सत्ता पलटताना खूप लोकांचं यामध्ये योगदान आहे, वसईतल्या जनतेचं योगदान आहे. इकडे अमित ठाकरेंना राजकीय पदार्पणातच पराभव बघावा लागला. मुंबईच्या माहीम विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दोन्ही शिवसेनेचे उमेदवार त्यांच्या विरोधात होते. या तिरंगी लढतीकडे राज्याचंच लक्ष लागलं होतं, पण त्यांना विजय खेचून आणता आला नाही. या निवडणुकीत मतदारांनी भल्या भल्यांना धक्का दिलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.